सन 2012ची बेरोजगारी ते 120 टनचा ऊस प्रवाह. स्वामी समर्थ यांचा खरा अनुभव आहे. कृपया शेवटपर्यंत नक्की पाहावा. सन 2012 मध्ये उजरले आणि हातात बीएससीची पदवी आलेली होती. घराण्याची अपेक्षा ओझं खांद्यावर होतं, पण मार्ग काही सापडत नव्हता. तो 2Gचा जमाना होता. इंटरनेट होतं, माहिती मिळवणे खूप कठीण होती. मोबाईलवर साधे व्हिडिओ सुद्धा नीट चालत नसते. पदवीधर असूनही शेतात काय करावे हेच उमजत नव्हतं. मनात एक प्रकारची भीती होती की आपलं आयुष्य वाया तर जाणार नाही ना. आजूबाजूला फक्त बेरोजगारची चर्चा आणि नैराश्य होते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिद्द होती, पण दिशा मात्र शून्य होते. शिक्षणाचे डोके उघडलेले होते, पण खिशात 1 रुपये पण दमडी नव्हती. माझे जवळील क्लासमेट, माझे मित्र पुणे, मुंबईला मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला लागलेले होते. त्यांचा स्टेटस आणि पगार बघून मनात चरचर व्हायचं. गावाच्या पारावर बसलेला की लोक विचारतं, पुढे काय ठरवलेलं का? सुटाबुटातील मित्र सुट्टीत गावात आले की अंतर जाणवायचं. मी मात्र गावाकडच्या मैदानात आजही मातीशी खेळत आहे. समाजात वावरताना बेरोजगार हा शिक्का कपाळावर बसलेला होता. मनात न्यूनगंड यायला लागलेला होता की आपण मागे पडलो का? गरिबाचा माझ्या आयुष्याला जखडून बसलेलं होतं. स्वप्न मोठी होती, पण वास्तव मात्र खूपच कडू होतं. वडिलांनी दिलेल्या 44 गुंठात जमीन हेच माझं एकमेव भांडवल होतं. ठरवलं की आता नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्याला मातीमध्ये काहीतरी करू. शेतासाठी सर्वात जास्त गरज होती ती पाण्याची होती. उसनवारी करून पहिलं बोरवेल घेण्याचं धाडस केलं होतं. संपूर्ण गाव बोरवेलच्या गाडीभोवती गोळा झालेलं होतं. मशिनीवर खोललेलं छिद्र पडलं होतं आणि जमिनीत फक्त धूळ आलेले होतं. पाणी काही लागलेलं नव्हतं. पहिली मोठी गुंतवणूक वाया गेलेली होती. लोकांच्या चेहऱ्यावरचे हसू टोमणे कळजाला आरपट टोचलेले होतं. पहिल्या प्रयत्नात अपयश आलेलं होतं. पायाखालची जमीनच माझी सरकलेली होतं. मी काय जिद्द सोडली नव्हती. प्रयत्न हे करत राहिलेलं होतं. दुसऱ्यांदा पुन्हा उसनवार पैसे घेऊन बोरवेल घेतलेलं होतं, तरीही नशिबाने थट्टाच केलेले होतं. तिसऱ्यांदा पण बोरवेल मारले. पैसे पाण्यात गेलेले होते, पण पाण्याचा एकही थेंब लागलेलं नव्हतं. 3 वेळा बोरवेल फेल गेल्यानंतर लोक म्हणू लागले, ह्याचं नशीबच फाटका आहे, ह्याचं कायच होणार नाही. घराची परिस्थिती बिकट होती. कर्ज डोक्यावर वाढत होतं. गरिबीने असा विळाका घातला होता की बाहेर पडायचा रस्ता दिसत नव्हता. नशिबाच्या या खेळात मी पूर्णपणे खचून गेलेलं होतं. पाणी नाही, पैसा नाही, आता तर कोणाचा आधारच उरलेला नव्हता. तो काळ माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा अंधार होता. माझे वडील कपाळाला टिळा लावणारे साधे भोळे माळकरी होती. त्यांनी कधी हार मानलेलं नव्हतं, कारण त्यांचे दैवत श्री स्वामी समर्थ होते. हाताशी येऊन मी बसलेला असताना त्यांनी फक्त एकच सांगितले, भिवू नकोस, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त नाम जप कर. मला त्यावेळी शेतीचे तंत्र माहीत नव्हते, फक्त कष्टाची सवय होती. वडिलांच्या सांगण्यामुळे मी श्रद्धेचा हात धरलेला होता. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार मनात घुमू लागलेला होता. जोपर्यंत प्रयत्न माहीत नाही तोपर्यंत भक्तीची ताकद देणारी होती. स्वामींचे नाव घेतलेले होतं. नव्या प्रवासाची नवी सुरुवात केलेली होती. 3 वेळा बोरवेल फेल झाल्यानंतर गावात माझी चर्चा सुरू झालेली होती. लोक म्हणायचे, बीएससी तर झाला, पण डोकं अजिबात चालत नाही याचं. नातेवाईक हळहळ व्यक्त करायचे, पण कोणी मदतीला येत नव्हती. रात्रीच्या वेळी एकटाच शेताच्या बांधावर बसून रडायचो. मित्र पुण्यातून फोन करायचं, मी पण फोन करायला घाबरायचो. स्वतःच्या जमिनीवर मी उपारा झाल्यासारखं वाटत होतं. 44 गुंठात जमीन असूनही तिथे पीक घेण्याची हिंमत उरलेली नव्हती. गरिबाचा तो विळाका दिवसोदिवस अधिक घट्ट चाललेला होता. वाटायचं की नशीब आता अपयशाने लिहिलं आहे की काय. अशा परिस्थितीत फक्त वडिलांच्या हातातील माळ आणि श्री स्वामी समर्थ यांचा फोटो दिसला. वडिलांनी सांगितले, अक्कलकोटच्या स्वामी समर्थावर भार टाका आणि कामाला लागा. मला तंत्रज्ञान माहीत नव्हते, पण स्वामी समर्थांच्या नामावर विश्वास होता. मनात सतत श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा गजर सुरू झालेला होता. नामजपाने मनाला एक वेगळी शांती आणि उभारी मिळू लागलेली होती. भीती थोडी हळूहळू कमी झालेली होती. कष्टाची ओढ पुन्हा निर्माण झालेलं होतं. स्वामीच्या रूपाने एक अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी उभं राहिलेले होतं. आता रडायचं नाही, लढायचं.
मनोमन मी केलेलं होतं. नामजप हेच माझा जगण्याचा संघर्ष होता. आता ठरवलं की पारंपरिक पद्धतीने शेती करून आता चालणार नाही. BScच्या शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष मातीत करायचं ठरवलेलं होतं. ऊसाचं पीक घ्यायचं निश्चित केलेलं होतं. आव्हान खूप मोठं निघालेलं होतं. लोकांनी सांगितले की ऊसाला पाणी खूप लागले, तू धाडस करू नको. पण स्वामींचं नाव घेतले आणि मी करून दाखवेन असं निर्धार ठरवलेलं होतं. पाण्याचं नियोजन कसे करायचं यासाठी तज्ज्ञांचे सल्ले घेऊ लागलेले होतं. प्रत्येक संकटावर उपाय शोधण्याचा एक नवी उमी मरणात आली जागी झालेली होती. मातीची चाचणी केलेली होती. तिची ताकद ओळखण्याचा प्रयत्न केलेलं होतं. पाणी नव्हते, पण जे काही थोडे पाणी होते त्याचं थेंब ना थेंब वापरायचं होतं. ठिबक सिंचनाचा विचार केलेला होता, पण त्यासाठी पैसे कुठून आणायचा? जुन्या ओळखी आणि थोडीशी उसणावर करून पुन्हा साहित्याची जमाजम केलेले होते. पहाटे 3 वाजता उठून शेतात कामाला सुरुवात करायचा असतो. थंडी असो किंवा पाऊस असो, शेतात कधीच बाहेर पडलेलं नव्हतं. शरीर थकायचं, पण स्वामी समर्थांचं नाव घेतलं की उत्साह पुन्हा यायचं. घामाचा प्रत्येक थेंब त्या 44 गुंठाच्या मातीत मिसळलेलं होतं. कष्ट करताना मेल्या बेरोजगारचा अपमान विसरून गेलेलं होतं. मातीशी नातं घट्ट झालेलं होतं. निसर्गही आता साथ देऊ लागलाय असं वाटत होतं. ऊसाच्या बियाची निवड करताना खूप काळजी घेतली होती. तिची कांदे लावताना जणू मी माझे भविष्य तेथे पेरत आहे. जमिनीची मशागत इतकी कडक केली होती की माती लोण्यासारखी मऊ झालेली होती. लागवडनंतर पुन्हा पाणी दिलेलं होतं. डोळे भरून जमिनीकडे पाहिलेलं होतं. काही दिवसातून जमिनीतून छोटे हिरवे अंकुर बाहेर डकावू लागलेलं होतं. तो आनंद BScच्या निकालापेक्षाही खूप मोठा होता. स्वामींच्या कृपेने माझ्या कष्टाला पहिले फळ दिसू लागलेलं होतं. अंकुर पाहून आत्मविश्वास आता खूप वाढलेलं होतं आणि तेव्हा ठरलेलं होतं, आता मागे फिरायचं नाही. केवळ कष्ट करून चालणार नाही, बुद्धीचा वापर करणे सुद्धा गरजेचं होते. कोणत्या वेळी कोणतं खत द्यायचं याचं वेळापत्रक मी तयार केलेलं होतं. सेंद्रिय आणि रसायन खताचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला होता. घरांच्या घरी खते तयार करून खर्च कमी करण्याचा भर दिलेला होता. पीक वाढवताना त्याला लागणाऱ्या अन्नद्रव्याचा बारकाईने अभ्यास केलेला होता. प्रत्येक झाडाकडे मी स्वतःच्या मुलाप्रमाणे लक्ष देऊ लागलेलं होतं. कीड आणि रोगापासून वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस केलेलं होतं. शेती म्हणजे केवळ राबणे नव्हे तर एक शस्त्र आणि उमजलं आहे. शेवटी तो दिवस उजळलेला होता. जेव्हा ऊसाची तोडणी सुरू झालेली होती, टोळी आलेली होती. ऊसाचं घेर बघून ते सुद्धा थक्क झालेले होते. एकामागून एक ट्रॅक्टर भरले जाऊ लागलेलं होतं. आकडा वाढतच गेलेला होता. जेव्हा अंतिम वजन झाले होते तेव्हा आकडा आलेला होता 120 टन. 44 गुंठामध्ये 120 टन. हा ऊस एक अशक्य वाटणारी गोष्ट होती. बेरोजगारापासून सुरू झालेला प्रवास 1 लाख रुपयाच्या उत्पन्नापर्यंत पोहोचलेला होता. आज मी अभिमानाने सांगतो, शिका, कष्ट करा आणि स्वामी समर्थावर विश्वास ठेवा. ऊसाचे कांद्याची निवड आणि शस्त्र केवळ ऊस लावायचं नव्हता, तर विक्रमी उत्पादन घ्यायचं होतं. BSc ज्ञानाचा वापर करून ऊसाच्या जातीची निवड केलेले होतं. को 86-032 सारखा अधिक उत्पादन देणाऱ्या वाणीची निवड केलेलं होतं. बेणी प्रक्रिया कशी करावे याचा सखोल मी अभ्यास केलेला होता. प्रत्येक डोळा निरोगी असावा याचा मी स्वतः खात्री केलेलं होतं. बुरशी चा वापर करून मी बेणी सुरक्षित करण्याचं ठरवलेले होते. लोक म्हणायचे एवढं काय करत असतं, पण मला काय माहित होतं, छोट्या चुकीची उत्पादनात मोठे गट आणत होतं हे मी शिकलेलं होतं. प्रयोगाची पहिली पायरी विज्ञानाच्या आधारावर मी टाकलेलं होतं. बघता बघता ऊसाची जशी कांडी एवढी होत होती की लोक बघायला सुरू केले होते. आजूबाजूचे शेतकऱ्याचे ऊस आणि माझा ऊस यात खूप फरक दिसलेला होता. जे मित्र हसत होते तेच आता काय वापरलंच म्हणून विचारू लागलेले होते. शेताच्या बांधावर आता गर्दी होऊ लागली होते. मी मात्र शांत होते, कारण हे अजून फक्त अर्धेच यश होते. लोकांच्या नजरेत आता बेरोजगारीऐवजी आदर दिसू लागलेला होता. 44 गुंठ्यात एवढा जबरदस्त ऊस गावात कुणीच पाहिलेला नव्हता. स्वामींची सावली आणि माझे कष्ट आता फळाला येत होते. खर्चाचा वजावट करून जेव्हा हातात 1 लाख रुपयावर रक्कम आलेली होती, तेव्हा आनंद विमानाने परदेशात जाणे इतका खूप मोठा होता. पहिल्यांदा खिशात कष्टाची मोठी कमाई पाहून वडीलही भरून आलेले होते. माझा मुलगा आता खऱ्या अर्थाने मोठा झाला आहे. वडिलांचे शब्द आठवलेले होते. बेरोजगारच्या नावाखाली मिळणारे तोमना आता कायमचा बंद झालेलं होतं. पैशापेक्षा जास्त किंमत सन्मानाची होती. मला मिळालेला होता. गरिबाचा तो कायमच तुटलेले होते आणि समृद्धी आलेले होते. कष्टाने मिळवलेल्या पैशाची किंमत काय असते त्यावेळी कळलेलं होतं.
स्वामीच्या आशीर्वादाने माझं घर आनंदाने न्यावून निघालेलं होतं. माझे वडील आता म्हातार झालेले होते, पण त्यांच्या डोळ्यात आज चमक होते. भिवू नकोस हा मंत्र त्याच्या आज सत्यात उतरलेला होता. स्वामींच्या फोटोसमोर आम्ही दोघेही अजूनही नतमस्तक झालेलं होतं. सध्याची ताकद काय असते ते चव्याचेच गुंट्याने जागा दाखवलेले होते, जगाला दाखवलेलं होतं. नामजपाकडे मला जी शांती दिली होती तीच मला यशाकडे घेऊन गेलेले होतं. वडिलांचा हात हातात घेतला आणि कृतज्ञाने डोळे मिटलेले होते. आज घरामध्ये गरीब नव्हते तर स्वामींची प्रसादी होते. वडिलांच्या माळकरीपणाने आज माझ्या आयुष्याचे कष्टाचे चीज झालेले होते. हे केवळ एक शेतीचे अनुभव नव्हता तर आध्यात्मिक प्रवास होता. तंत्रज्ञानाचा वापर करून मी डिजिटल शेती केलेली होतं. आता मी केवळ मजूर नव्हतं तर एक डिजिटल शेतकरी झालेलं होतं. शेतीची माहिती मोबाईलवर शेड्यूल लागलेलं होतं. नवनवीन प्रयोग शिकलेलं होतं. त्यावेळी यूट्यूब आणि इंटरनेटच्या विकासासाठी कसा करायचं हे उमजलेलं होतं. BSc शिक्षणाची खरी किंमत आता मला कळालेले होते. आधुनिक यंत्र विज्ञानाच्या मदतीने शेती सोपे सुपार करू जाऊ शकते. 44 गुंठ्यातून जर 120 टन निघू शकतं तर कशातही यश शक्य आहे. तंत्रज्ञानामुळे श्रमाची बचत झालेली होते, उत्पादनात भर पडलेले होते. काळ बदलत गेलेला होता तसे मी सुद्धा बदललेलो आणि प्रगतीचे दारही उघडलेलं होतं. शिक्षण कधीच वाया जात नाही हे माझ्या उदाहरणातून आणि अनुभवातून सिद्ध झालेले होतं. 120 टन हे केवळ सुरुवातीचं स्टेशन होते. आता मला संपूर्ण गावाची शेतीची क्रांती घडवायची आहे. तरुण मुलाला नोकरीचे मागे धावण्याऐवजी शेतीचे महत्त्व सांगत आहे. स्वतःची प्रक्रिया केंद्र प्रोसेसिंग युनिट उभारण्याचं स्वप्न आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता कशाचीही भीती वाटत नाही. जिद्द आणि श्रद्धा असेल तर आभाळही ठेगणे वाटते. पुढच्या वर्षी टार्गेट यापेक्षाही मोठे आहे आणि विक्रमी आहे. शेतकरी हा एक जगाचा पोशिंदा आहे हे विसरून चालणार नाही. माझ्या आयुष्याचा हा अनुभव एक मोठ्या धैर्याकडून निघालेला होता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हेच अंतिम सत्य आहे. संपूर्ण अनुभवमध्ये एकच वाक्य माझ्या पाठीशी सावलीसारखे होते. जेव्हा बोरवेल फेल गेलेलं होतं तेव्हा स्वामीने हात दिलेलं होतं. जेव्हा समाजाने नावं ठेवलेलं होतं स्वामीने धीर दिलेलं होतं. जेव्हा ऊस काढण्याची वेळ आलेली होती तेव्हा स्वामीने बळ दिलेलं होतं. श्रद्धेशिवाय कष्ट हे आंधळे असतात हे मला उमगलेलं होतं. 44 गुंठ्यात 120 टन हे केवळ गणित नाही, तो चमत्कार आहे. आज मी बेरोजगारीकडून मुक्त होऊन सन्मानाने जगत आहे. ज्याला कोणी आधार नसतो त्याला स्वामी समर्थ यांचा आधार असतो. श्री स्वामी समर्थ या नावात माझं संपूर्ण जग समोरलेलं होतं. हा अनुभव कसा वाटला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला